टीका केलेली आहे मुंबईच्या ज्या आरक्षणावरती। नाही, माझ्या माहितीप्रमाणे आरक्षण हे सर्वांच्या समक्ष काढलं जाते। आरक्षण हे गुप्तपणे काढलं जात नाही आणि या संदर्भात सर्व राजकीय पक्षाला या संदर्भातल्या माहिती पत्रक पाठवलं जातं। आपण तिथं उपस्थित राहावं असं निमंत्रण दिलं जातं। मग असा आक्षेप येण्याचं कारण काय की कोणता महापौर? शेवटी आरक्षणाची मर्यादा, आरक्षणाच्या संदर्भातलं धोरण, आरक्षणाच्या संदर्भातले नीती नियम यावर आरक्षण ठरतं। आणि आरक्षण कोणतेही असू द्या ना, शेवटी एकटा व्यक्ती कधीच महापौर होत नाही, त्याच्या मागे पूर्ण शक्ती असते। चंद्रपूरमध्ये एक आमची फक्त लाडकी बहीण महापौर होणार नाही, त्याच्या मागे आम्ही सर्वजण, महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी, महायुती, देवेंद्रजी हे सर्व त्या महापौराच्या मागे राहणार आहे। म्हणून महापौर कुणीही झालं तरी विकासाची ही गंगा अशीच वेगाने प्रवाहित होईल चंद्रपूरमध्ये, हा माझा विश्वास आहे। थँक्यू।